नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे. जास्वंदाला मोठी मोठी फुले येण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी आपण काय करावे आणि काय केल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाला छान फुले येतील, चांगली वाढ होईल हे सांगणार आहे. काय केअर करावी आणि कसे जास्वंदाचे झाड चांगले येईल यासाठी काय काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि त्याची माहिती पण पाहायला भेटेल. हे पहा, जास्वंदाला असे छान छान आणि मोठे मोठे फ्लावर येण्यासाठी आपण फेब्रुवारीमध्ये काही कामे करतो, तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि कामे केल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होते, त्याला भरपूर फुले येतात, कळ्या येतात, छान अशी त्याची वाढ होते, नवनवीन फुटवे येतात, कळ्या येतात. पण त्याचबरोबर आपल्या जास्वंदाला काही कीटक पण लागतात आणि ते कीटक लागल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाला त्याची वाढ होऊ देत नाहीत, त्याला कळ्या येत नाहीत, फुले येत नाहीत. आणि ते कीटक जर लागले तर आपले जास्वंद हे पहा असे पिवळे पडते, खराब होते, त्याची वाढ होत नाही. आणि हे असे ते आहेत कीटक, आणि ते लागल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाला पूर्ण जास्वंद ते खराब करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्याला ते लागल्याच्या नंतर जास्वंदाची वाढ होणे आणि जास्वंदाला फुले येणे पूर्ण बंद होते आणि ते जास्वंदाचा सगळा ज्यूस शोषून घेतात आणि आपले जास्वंदाचे प्लॅन्ट खराब होते. यासाठी आपण सतत आपल्या जास्वंदाची पाहणी करा. आणि जर असे किडे जर तुम्हाला दिसले तर आपल्या जास्वंदाच्या फांद्या ज्या ज्या ठिकाणी हे किडे लागलेले आहेत त्या त्या ठिकाणी लागलेल्या किडे त्या फांद्या कट करून घ्या आणि लांब कुठेतरी टाकून द्या. कारण जेणेकरून ते मुंग्या किंवा मुंगळे ते किड्याचे आपल्याकडे जास्वंदाकडे घेऊन येऊ नयेत, यासाठी ते कट केलेला भाग पार लांब नेऊन टाका. म्हणजे इतर दुसऱ्याही जास्वंदाला आणि दुसऱ्याही फांद्याला तो रोग होणार नाही आणि आपले जास्वंद खराब होणार नाही. ज्या ज्या ठिकाणी हे किडे लागलेले आहेत त्या त्या ठिकाणी आपण हे कट मारू शकतो. फेब्रुवारी महिना आहे, आपण तशीही जास्वंदाची कटाई छटाईच करीत असतो. आणि कटाई छटाई केल्याच्या नंतर जास्वंदाची छान अशी वाढ होते. त्यासाठी आपल्याला सकाळ संध्याकाळ फवारणी करणे पण गरजेचे आहे. तुम्ही बेकिंग सोड्याची फवारणी करा किंवा साध्या पाण्याची फवारणी करा, म्हणजे आपल्या जास्वंदाची वाढ चांगली होईल, नवीन फुटवे चांगले येतील. यासाठी आपण जास्वंदाला दिवसातून एक वेळेस तरी फवारणी करा, म्हणजे आपले जास्वंद चांगले येतील. आणि मिलीबग झाले असेल तर आपण दालचिनी पावडरची फवारणी करा, म्हणजे आपल्या जास्वंदावर मिलीबग येणार नाहीत, मुंग्या येणार नाहीत, मुंगळे येणार नाहीत आणि आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होईल. यासाठी आपण दालचिनी पावडरची 15 दिवसातून किंवा 3 आठवड्यातून एक वेळेस जरी फवारणी केली तरी चालते. आणि आपल्या जास्वंदामध्ये काही उगवले असेल तर ते पण काढून टाका. ही पहा, माझी तुळस भरपूर मोठी झालेली होती, पण तुळशीचे झाड खूप मोठे होते, रोप खूप मोठे होते आणि ह्या जास्वंदाला ते खराब करील. यासाठी मी दुसरीकडे ते लावत आहे. आणि आपल्या जास्वंदाच्या कुंडीतही कसलाही गवत किंवा काही नसले पाहिजे, कुंडी साफसफाई झालेली पाहिजे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.